आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरुणला सीताला बाहेर घेऊन जायची इच्छा असेल म्हणून गेला असेल. आता घरात बायको असताना तो सीताला बाहेर फिरायला घेऊन जातोय असं उघडपणे नाही सांगू शकत ना. म्हणून आजीची तब्येत खराब आहे हे कारण देऊन सीताला घेऊन गेला. आता योगायोगाने आजी इथे आल्या म्हणून हे सत्य बाहेर आलं. अरुण आपल्याला खोटं सांगून बाहेर गेलाय म्हणजे आपल्या नकळत दोघांमध्ये नक्कीच गुप्त नातं आहे हेच यावरून सिद्ध होत आहे आज. अरे देवा, सीता बाहेर गेली आणि माझ्यामुळे गोट्यात अडकली. आता काय करू? ते माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. ते असं का बोलले असतील? माझ्याबरोबर असे का वागतायत? माझ्या मनाप्रमाणे सीता वागायला लागली. आता गंगाला त्याच्यावर संशय यायला सुरुवात. अरुण, तुझी शांती आता भंग झाली. चला, अरुण आणि गंगाला वेगळं करायचा मार्ग सापडला. हाच मुद्दा घेऊन आता दोघांना वेगळं करूया. ये अरुण ये. तुमच्याबद्दलच बोलत होतो. तुम्ही दोघं कुठे जाऊन आलात? सांग ना. सीताच्या आजीची तब्येत खराब होती म्हणून त्यांना मी भेटायला गेलो होतो. अरुण, कशाला खोटं बोलतोस? मी कशाला खोटं बोलू? आम्ही आजीलाच भेटून येतोय आता. आ? तुम्ही सीताच्या आजीला भेटून आलात? मग ही कोण आहे? सगळ्यांना खोटं सांगून फसवत होतास ना? मी कोणासाठी खोटं बोललो नव्हतो. सीताला मी आश्रमामध्ये सोडायला गेलो होतो. आधीच सांगितलं असतं तर गंगाला वाईट वाटलं असतं म्हणून मी सगळ्यांना खोटं सांगितलं. सीताला आश्रमात सोडायला गेला होतास ना? मग परत सीताला तुझ्या बरोबर घेऊन का आलास? जाताना तिच्या केसात गजरा नव्हता पण येताना गजरा आहे. म्हणजे तूच तो तिला विकत घेऊन दिलास असाच याचा अर्थ होतो ना? तुम्हा दोघांचं नातं एवढं पुढे पोहोचलं की तू तिला गजराही घेऊन दिलास. आता यापुढे काही लपवू नका. सगळं गंगाला सांग. आत्या, तुमच्या समाधानासाठी मला उत्तर देणं गरजेचं वाटत नाहीये.
मला उत्तर द्यायचंय ते फक्त गंगालाच द्यायचंय. गंगा, त्यांना आश्रमात सोडायचं म्हणून मी तिकडे गेलो होतो. तुला सांगितलं असतं तर तू नकार दिला असता म्हणून मी तुला काही बोललो नाही. कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल, तुझा विश्वास मला पुरेसा आहे. सीता, मला माफ करशील का? मी येऊन तुला धर्मसंकटात टाकलं. गंगा, मी एवढं विचारत होते तरी मला उत्तर न देताच गेला तो. तू एवढी शांत कशी काय राहू शकतेस? आजीला घेऊन तू आउट हाऊस मध्ये जा. गंगा, अगं घरात एवढा गंभीर विषय चाललाय आणि तुला शंकाही येत नाही का? तिला माझ्या नवऱ्याने नेलं होतं आणि ती माझी मैत्रीण आहे. माझा नवरा मला कधीही दगा देणार नाही आणि माझी मैत्रीण पण माझ्या विरोधात काही करणार नाही. दोघांवर माझा खूप जास्त विश्वास आहे. शा! किती प्रयत्न केला यांचं नातं तोडावं पण ते तुटतच नाही. नवऱ्यावर किती विश्वास आहे हे सांगतेस का तू गंगा? तुझ्या विश्वासाला मी तडा देऊन दाखवते. सीता तुझ्यासारखे दिसते या कारणाने मी तिची मदत करायला गेलो खरा, पण आता तर माझ्याच आयुष्यात वादळ येणार असं वाटतंय मला. जानकी, आधीच आपल्या घरात एवढ्या समस्या आहेत आणि त्यात सीताला घालत असलेल्या मंगळसूत्राचा फोटो दाखवून एक माणूस मला धमकी देतोय. त्याच्या जाळ्यात अडकून आता मी त्रास सहन करतो. सीताला या घरातून निघायची इच्छा नाहीये म्हणून मीही तिच्यावर जास्त दबाव नाही टाकू शकत आहे आणि जे काही घडलं ते गंगाला सांगू शकत नाहीये. काय हो, एवढे टेन्शन मध्ये का आहात? आत्या जे बोलल्या त्याबद्दल विचार करताय का तुम्ही? जास्त विचार करू नका. तुम्हाला मी खूप चांगलं ओळखते. तो विषय नाहीये गंगा. काहीच बोलू नका. मला सगळं माहितीये. निराश होऊ नका. तुम्ही तिला आश्रमात घेऊन गेला असाल. गाडीतून उतरताना तिला देवसेनेची आठवण आली असेल. देवसेनाने सीताबद्दल विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल ह्या विचाराने तुम्ही परत आलात ना?
आता यापुढे सीताला आश्रमात पाठवण्याचा विचार सोडा. ती आपल्या घरची सदस्य झालीये आणि आता तिला आश्रमात पाठवून तिलाही त्रास होईल आणि आपल्यालाही होईल. ते सगळं ठीक आहे का गंगा, पण जर ती इकडे राहिली तर घरात सारख्या अडचणी निर्माण होत राहतील याची मला भीती वाटते. काहीही होणार नाही. घरातील इतर लोक जे बोलतायत त्यांचं ऐकून मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार तरी आहे का? मी तुम्हा दोघांना चांगलं ओळखते. तुझा माझ्यावर केवढा विश्वास आहे गंगा, आणि मी तुझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवतोय, आणि याच गोष्टीचा आता मला मानसिक त्रास व्हायला लागलाय गंगा. वा 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 वा, एवढा मोठा महाल. आज जाऊन एक फेरी मारून यावी असं म्हणतो. समोरासमोर जर का बसून डील केली तर जास्त फायदा आहे, आणि जर का हकललं तर आपल्या इथे काय पार्कची कमी आहे का? चला जाऊ. कोण आहात सर आपण? अरुण आहे का? मी त्याचा मित्र आहे. असं वय साहेब तर बाहेर गेले आहेत. त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. हा त्याने मला थांबायला सांगितलं. बरं तुम्ही आतमध्ये या. सर तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन ठीक येते. आहे, चालेल. हॅलो मॅडम. मॅडम, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला चांगलंच ओळखतो. अरुणने तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलं. माझ्याबद्दल अरुणने यांना काय सांगितलं असेल? कोण आहात तुम्ही? मी अरुणचा खास मित्र आहे. बरीच वर्ष मी US ला होतो. आजच आलो, म्हणून अरुणला भेटण्यासाठी आज इथे आलो. त्या दिवशी आपण फोनवर बोललो होतो, विसरलात का? हे मला चुकून गंगा समजतायत की काय? शे, ही मुलगी तर या घरातच आहे. चुकीचं वागणार असं कसं करेल? खूपच गोंधळ होतोय. जाऊ दे, वेळ चांगली होती म्हणून आपल्याला त्या दिवशी 10,000 मिळाले. नशीब म्हणायचं की तो आता घरी नाहीये. तो आला की धक्के मारून घराबाहेर काढेल. त्याआधी इथून केलेलंच बरं. चल भला नाही घेतो. सीता कोण आहेत हे? हे अरुणचे मित्र आहेत. ओ असं आहे का? गंगा ये गंगा. हे अरुणचे ओळखीतले, त्याला भेटायला आले ते. तू यांना ओळखतेस का? मी तुम्हाला कधी भेटले नाही. ते बाहेर गेलेत, येतीलच आता. तुमचं नाव काय? बाला. ओ ते तुम्हीच आहात का? त्या दिवशी पण माझ्यासोबत फोनवर बोलला.
तिचा आवाज आणि त्या दिवशी फोनवर बोललेल्या बाईचा आवाज एकसारखाच वाटतोय. अरे बापरे, दोन्ही बायकांना याने एकाच घरात ठेवलंय. या दोघींपैकी त्याची खरी बायको कोण आहे हे आधी जाणून घेतलं पाहिजे. एक चांगली आयडिया सुचली आहे. सॉरी ताई, तुम्ही अरुणची बायको आहात आणि मी चुकून ह्यांना अरुणची बायको समजलो. तुझ्या समोरच हिला बायको समजतोय असं म्हणतोय. तुला अजूनही जाग नाही आली का? अरे रे. हे गंगाच अरुणची बायको आहे. या मुलीचं नाव सीता आहे आणि हिचं अजूनही लग्न झालेलं नाहीये. असं होय? हो, सॉरी हा, माझा गैरसमज. अहो त्यात काय झालं? यात तुमची काही चूक नाही. सगळ्यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की अरुणने अजूनही हिच्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे देवाने आपल्याला चांगला मार्ग दाखवलाय. तुझं नशीब उघडलंय बाला, चांगलंय. हाय अरुण. हे अरुण, कसा आहेस रे? अमेरिकेवरून निघाल्यावर फ्लाईट इथे लँड होताच मी तुला कॉल केला होता, पण तुझा फोनच लागला नाही. अरे भेटून तुला किती दिवस झाले. काय रे, मजेत ना? आता सांग बघू, मी एवढे दिवस गायब होतो म्हणून असं म्हणू नकोस की बाला कोण आहे हे मला माहित नाही. बाला. सगळ्या गोष्टी मी तुला मेसेज करून सांगितल्याच आहेत. हं? तुझ्यासोबत मला एकांतात बोलायचंय. ये. अरे ये रे, ये ये. हे, तू जे मागितलं ते मी दिलं ना, मग आता कशाला आलायस? असं तुमच्या घरी कॉफी चांगली मिळते असं ऐकलं होतं, म्हणून प्यायला आलो. हे कोण आहेस रे तू? आणि माझ्या घरात काय बोलत होतास? हे तुम्हाला बरं वाटतं का सर? लोकांना एक बायको सांभाळताना नाकी नऊ येतात आणि तुमच्या तर 2 बायका आहेत, त्याही एकाच घरात. मजा आहे बाबा तुमची. हे, मला जास्त टॉर्चर करू नकोस हा. तुला काय हवंय ते सांग आणि मॅटर इकडेच क्लोज कर. माझ्या समोर आत्ताच इथेच तुझ्या फोन मधले सगळे फोटो डिलीट कर. अहो सर, मी सांगितलं ना, माझी एवढी लायकी नाहीये. मी एक साधा सुधा माणूस आहे. सर, माझ्या गर्लफ्रेंडला नेकलेस हवाय म्हणून ती हट्ट करते आणि तुमच्यासारखे 2 नको, एकच हवाय. आणि आता आता कुठे आमचं सुरू झालंय. कळतंय ना मी काय बोलतोय ते? हे, तुला माझ्या घरापर्यंत येण्याची गरज का होती? मला जे काय मिळेल त्यात मी समाधान मानेन सर. तुमच्याकडून काही मिळेल ह्या अपेक्षेने मी इथे आलो, पण इथे आल्यावर मला कळलं की मी तर फारच श्रीमंत आहात. अरुण सर, कोणाला शोधताय तुम्ही? हे, तुला माझी परिस्थिती माहिती नाहीये. तू जसा विचार करतो तसं काहीच नाहीये. तू कोणाला काही बोललास तर नाही ना? एवढी मोठी चूक मी कधीच करणार नाही सर. तुम्हाला जर काही झालं तर माझं का होईल? मला जे काही हवंय ते तुम्ही मला द्या, मग मी इथून निघून जाईन. ठीक आहे, निघ तू.
तुला जे हवंय ते तुला मिळून जाईल. आज तर तुमचा मोठेपणा मला आवडतो. सर, तुम्ही खूपच जेन्युइन आहात. येतो सर. या दोघांचं नातं बघून हे मित्र आहेत असं नाही वाटत. दोघेही एकट्यात बोलत असतात. काहीतरी डाळ शिजते नक्कीच. ते काय आहे याचा शोध घ्यायला हवा. घेतेच मी. मस्त आहे. आजोबा खातेस का? नाही नको, तुम्हीच खा. माझं खाऊन बरं झालं. ठीक आहे. आजोबा मला खूप दिवसांपासून एक डाऊट काय होता. ग? तुम्हाला विचारायचं होतं. कसला डाऊट आहे? जेव्हा बघावं तेव्हा मी खात असतो हाच डाऊट आहे का? नाही त्याबद्दल नाही. तुम्ही खाताना खाली जरा पण सांडत नाही. कसं काय शक्य होतं? कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते. यात खूप लोकांची मेहनत आहे. ती मेहनत आपण वाया नाही घालवायची. ओ असं आहे का? खूप छान चाललंय. स्वतः मेहनत तर करायची नाही, पण इतरांच्या मेहनतीवर चर्चा करायची. काही असो, आपली प्रशंसा केली ना. हा. ठीक आहे आजोबा. मला की नाही खूप होमवर्क दिलाय. वेळच नाही माझ्याकडे. मी निघते. बाय. बाय. ए, नेहमी असा खात राहिलास ना तर डोकं चालणार नाही. तू खात नाहीस, पण तुझं डोकं चालतंय का? आपली एकुलती एक मुलगी आपल्याला सोडून एकटी दिल्लीत राहते. तिला इथे आणून अरुण सोबत लग्न लावून या घराची सून बनवायचा थोडा तरी प्रयत्न करतोस का तू? तू एवढे प्रयत्न करतेस, आतापर्यंत काही सकारात्मक घडलंय का? ए, मी एवढं बोलते आणि तू फक्त बघतोयस. मी काही चुकीचं बोललो तर तू मला मारशील. मग थोडं डोकं वापर आणि चांगली योजना आख ना. तू माझा मान ठेवतेस म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करतो. काय ना, आधी शांती या घरची सून बनेल हा माझा विश्वास होता. जानकी सारखी दिसणारी सीता आल्यानंतर तो विश्वास तुटला. माझं एवढंच म्हणणं आहे की सीता जर या घराबाहेर गेली तरच आपल्या मुलीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अरे बापरे, एवढ्या वर्षानंतर डोकं लावून चांगली योजना आखलीस तू. मी पण हाच विचार करत होते. तू आज माझं खूपच कौतुक करतेस. साहेब, हे घ्या साहेब. हे पॉपकॉर्न आहेत ना, देवसेनाने तुमच्यासाठी पाठवले. माझ्यासाठी पाठवले? ओमकार, हा ताई. एक मिनिट. तुम्हाला बघून मला खूप दया येते. असं का बोलताय ताई? या महालात नौकर म्हणून आला होतात. खूप कष्ट करून तुम्ही तुमच्या मुलीला या घरची सूनही बनवली. पण तुमची मुलगी गंगा या महालाची मालकीणही नाहीये आणि अरुणसाठी ती बायकोही नाहीये. गंगा सगळ्यांना पाण्यासारखं पारदर्शक समजते. हा विचार करून मला पण खूप त्रास होतो ताई. म्हणून तिची सारखी काळजी वाटते. मला पण तिचा स्वभाव ठाऊक आहे. असं का बोलतोयस? गंगा तुझी मुलगी आहे, त्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल. जानकी सारख्या दिसणाऱ्या सीताला ती इथे घेऊन आली हीच मोठी चूक आहे. तिने तर चूक केलीच, पण आता तूही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोयस. मला पण या गोष्टीची काळजी वाटते, पण मी कोणासमोर व्यक्त होत आई कळत नाही. मला काहीच कळेन असं झालंय. मी सगळं काही मनात दाबून ठेवलंय. तू दाबून ठेवायची काय गरज आहे? सगळं दादाला जाऊन सांग ना. कशाला एवढा विचार करतोय? तू त्या मुलीचा बाप आहेस. तुलाच यावर उपाय शोधावा लागेल. तू दादा समोर तुझे विचार मांड, म्हणजे मग दादाच यावर काहीतरी उपाय सुचवेल.
जेव्हापासून गंगा या घरात सून बनून आली तेव्हापासून मी तिला माझी मुलगीच मानते. आता तिचं आयुष्य आपल्या समोर खराब होतंय हे पाहून शांत कशी राहू. आपण दोघं आत्ताच दादाकडे जाऊ. अरे जी तुझी आणि गंगाची समस्या ती आमची समस्या सोडवून टाकूया. ये दादा, काय ग ओमकार सोबत आलीस? काय झालं? ओमकारला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. जरा बघ काय म्हणतोय ते. काय झालं ओमकार? कसं सांगायचं हा विचार करत असेल. मी सांगते ना. सीताला या घरात ठेवणं योग्य वाटत नाही असं वाटतंय रे दादा. सीता इथे असल्यामुळे तुला काही त्रास होतोय का? सीता जानकी सारखी दिसते म्हणून इथे असल्याने अरुणला अडचण येऊ शकते ना रे. जानकीवर प्रेम असल्याने अरुणने सीताला जानकीचं स्थान दिलं तर मग आपल्या गंगाच्या आयुष्याचं काय होणार? काय रे ओमकार, तुझ्या मनात पण हीच शंका आहे का? छोट्या मालकांवर विश्वास आहे, परंतु समाजात त्यांची बदनामी होऊ नये याच गोष्टीची मला काळजी वाटते. दादा, यात विचार करण्यासारखं काही नाहीये रे. तिचं एका चांगल्या मुलासोबत लग्न करून दे ना, म्हणजे मग ती सुद्धा सुखाने जगेल ना. जर आपण तिचं लग्न करून दिलं तर सीताच्या आयुष्याचं भलं होईल आणि अरुण आणि गंगाच्या आयुष्यात सुद्धा अडचण येणार नाही ना. साहेब, तुम्हाला आयुष्यातले चढ उतार माहिती आहेत. वादळ येण्यापूर्वी तुम्हीच त्याला थांबवू शकता असं वाटतं. तुझं बोलणं अगदी योग्य आहे. ही सगळी माझी जबाबदारी आहे. जे काही योग्य असेल ते आपण नक्की करू. तू काही काळजी करू नकोस. दादाला सांगितलं ना, आता तो योग्य निर्णय घेईल. चल आपण जाऊया. येतो. आपली माता चामुंडी अमावस्येच्या रात्री गुफा देवीच्या समोर एका जीवाचा बळी देऊन गेली. गुरुच्या श्रापापासून मुक्ती करायची आहे असं सांगून गेली, पण खूप दिवस झाले ती परतली नाही. ती कुठे गेली असेल? काय करत असेल? एवढे दिवस झाले चामुंडी परत नाही आली, म्हणजे ती नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडलेली आहे. आता कुठल्या परिस्थितीत असेल हे जाणून घेण्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून गाग भुजंग मूळ मंत्राची उपासना करूया. आपली गुरुमाता कुठेही असली तरी ती इथे येईल. शिवशेखर, अघोर वीरभद्र, कालभैरव, अगस्त्य महामुने, गाग भुजंग जयम्. शिवशेखर, अघोर वीरभद्र. जटामुनीश्वर, काग भुजंग जयम्. सेतुमुनी शिवशेखर, अघोर वीरभद्र, जटामुनीश्वर. सेतुमुनी शिवशेखर, अघोर वीरभद्र, जटामुनीश्वर.
माझ्या परवानगीशिवाय आत यायचं नाही असं सांगितलं होतं ना. एवढं सांगून सुद्धा दुर्लक्ष केलंस, याचा अर्थ काय? कालूच्या शब्दाला तू एवढाच मान देतेस, हाच अर्थ आहे ना? यात असलेला आत्मा बाहेर आला तर काय घडेल ठाऊक आहे? मी इथे फक्त साफसफाईसाठी आले होते. चुकून माझा हात लागला ताई, मला माफ करा. तू इतक्या बेजबाबदारपणे कशी काम करू शकतेस का? निष्काळजी लोक काळूला अजिबात आवडत नाही. तू ही खूप मोठी चूक केलीयस. ही चूक पुन्हा घडता कामा नये. निघ. ठीक आहे ताई. काळू, आपण 108 वेळा मूळमंत्र उपासना करून देखील आपल्या गुरुमातेने आपल्याशी संपर्क साधला नाही, म्हणजे त्या खूप मोठ्या संकटात आहे. आपल्या गुरुमातेसोबत काय झालं याचा शोध घेऊन त्यांची मदत करायची. तर येणाऱ्या अमावस्येच्या रात्री गागभुजंडी वंशज एकत्र येऊन महायज्ञ पूजा करून देवीला नैवेद्य देऊन प्रार्थना करूया. त्याचा मार्ग ही गुफा देवी दाखवेल. चला त्याची तयारी करूया. अमावस्यासाठी अजून खूप दिवस आहेत. दुसरा काही उपाय नाहीये का? दुसरा काही मार्ग नाहीये. आपल्याला अमावस्येपर्यंत वाट पाहावीच लागेल. कळलं काय? थोडा भात वाढते. हं, वरण वाढू ना? काय ग, आजच्या या जेवणाला नेहमीपेक्षा वेगळी चव आहे. सगळे पदार्थ देखील नवनवीन आहेत. हे सगळं कोणी बनवलं? ही सगळी सीताच्या हातची जादू आहे. सीताने? हो बाबा. काय ग, एवढं सगळं बनवता येतं तुला? तेच ना, आश्रमात तर फक्त डाळ भात लोणचं खायला मिळत असेल, मग हे सगळं बनवता येतं का हिला? सीताला काय समजलात तुम्ही? ती कॅटरिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. बाबा, गोल्ड मेडलिस्ट पण आहे ती. अरे शांतपणे जेवू दे ना. मूर्ख कुठला. काय ग, तू कॅटरिंग देखील शिकली आहेस? हे काही आम्हाला सांगितलं नाहीस. एवढे दिवस आमच्यापासून लपवून ठेवलंस होय? मामा, अहो हे घरचं जेवण वाटत नाहीये, तर 5 स्टार हॉटेलचं जेवण वाटतंय. काय ग, कॅटरिंग शिकली आहेस हे आधी जर का सांगितलं असतंस तर आम्ही रोज चायनीज आणि बिर्याणी असे वेगवेगळे आयटम बनवायला तुला सांगितले असते. दादा, हिला फक्त हे 4च आयटम येत असतील ना? रोज रोज हेच जेवलो तर चव निघून जाईल ना. तुला सगळं अळणीच आहे. सीताला फक्त 4च आयटम येत नाहीत, पण बऱ्याच डिशेस बनवायला येतात. मला सगळ्या डिश शिकायच्या म्हणून सांगितलंय मी, पण सीताला जेवण बनवू नको म्हणून सांगितलं. गंगा, आम्ही एवढे वेगवेगळे पदार्थ खातोय हे बघवत नाहीये का तुला? बाबा, सीता जेवण बनवायला लागली तर तुम्ही मला विसरून सीताच्या हातचं जेवाल ना, म्हणूनच. सीतासाठी मी काही त्याग करू शकते, पण मी तिला किचन मध्ये नाही जाऊ देणार. मी स्वतः जेवण बनवल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणूनच सीता जवळच्या सगळ्या व्हरायटी शिकून मी नाव कमावणार आहे. तेही बरोबरच आहे म्हणा. सीता आणखी इथे किती दिवस जेवण बनवणार आहे? एक ना एक दिवस तिला हे घर सोडून जावंच लागेल ना.
आपल्यासोबतच ठेवण्याचा मी विचार करते. तुम्ही असं का बोलताय बाबा? सीताला इथे ठेवायचा तुझा विचार जरी असला तरी ती आपल्यासोबत आणखी किती दिवस राहणार? सीतासाठी एखादा चांगला मुलगा बघून आपण तिचं लग्न लावून देऊ. आता सांग, सीता आपल्यासोबत थोडीच राहणार आहे? ती तर तिच्या नवऱ्यासोबत जाणार ना, काय रे? बरोबर बोललात भाऊजी. लग्न झाल्यानंतर नवऱ्यासोबत जावंच लागेल तिला. अरुण, आता सीताचं लग्नाचं वय झालंय. आता जास्त उशीर न करता आपण तिचं लग्न लावून देऊ. तिच्यासाठी चांगला मुलगा शोधायची जबाबदारी तुझी. सीता आता आपल्या या घरातली सदस्य झाली आणि तिच्यासाठी तुझ्यासारखाच एखादा चांगला आणि जबाबदार मुलगा शोधायची जबाबदारी तुझी. ठीक आहे बाबा. सीता जानकी सारखी दिसते, एवढंच नाही तर ती आपल्या या घरातली सदस्य देखील आहे. आणि तिच्यावरचं हे प्रेम व्यक्त करण्यासाठी सीताच्या नावाने आपल्या कॉफी इस्टेट मधील 100 एकर जागा तिच्या नावाने द्यायचं मी ठरवलंय. काय रे, ह्यावर तुझं काय मत आहे? ठीक आहे बाबा. सीता, लक्ष्मी पूजेला तुला साडी दिली होती ना, तेव्हा तुझं लवकर लग्न होईल असं सांगितलं होतं ना. मी जे बोलले ते खरं ठरतंय ना. तुझ्या लग्नाची चर्चा सुरू झालीये आणि मुलगा बघण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. त्यांना कोणतीही जबाबदारी दिली ना तर ते अगदी सुरळीत पार पाडतात. तू अनुभव घेशीलच. तू बघून खुश होशील असा सुसंस्कृत मुलगा शोधून काढतील. लग्न तर एकदम थाटामाटात करूयात. काय हो, बस अरे जेवण झालं? अर्धवट टाकून का उठतो? नाही, माझं पोट भरलं बाबा. बाबा, आपण त्यांच्यावर जबाबदारी दिली ना. आता सीताचं लग्न होईपर्यंत ते निवांत नाही बसू शकणार. हो. तिचं लग्न होऊन ती इथून जाईल ही चांगली गोष्ट आहे, पण 100 एकरची कॉफी स्टेट पण जाते. एका अनोळख्या मुलीला संपत्ती द्यायचं बोलतायत हे, पण मी सख्खा मेवणा आहे, माझा विचार नाही करत. यापुढे यांनी कोणाला काही देऊ नये म्हणजे झालं, अशीच आशा करूया. कसला विचार करतोयस रे? बाबा, त्या सीतासोबत माझं लग्न लावून द्या ना. अरे काय बोलतोयस तू? मी तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलोय बाबा. अरे बापरे. बाबा प्लीज बाबा, तिच्या पाठीशी कोणी नाहीये. तुम्हाला हे मान्य होईल की नाही म्हणून तुमच्याशी कसं बोलावं ह्याचाच विचार करत होतो. पण मामा तिच्या नावाने कॉफी इस्टेटला काही भाग देणार आहेत, म्हणून मला थोडी बोलायची हिंमत झाली बाबा. तू हिम्मत केलीस ते ठीक आहे, पण ही गोष्ट प्रत्यक्षात जुळेल का? बाबा, आपण मायाचं लग्न अरुण सोबत लावून संपत्ती हडपण्याचा प्लॅन बनवला होता, पण तो तर लांबतच चाललाय. आणि एवढंच नाही, मायाच्या भरोशावर मी काय राहू शकत नाही. मायाचा स्वभाव परिस्थितीनुसार दरवेळी बदलत असतो. तिचं लग्न होईपर्यंत ती शांत राहील, पण लग्न झाल्यानंतर जर का तिने मला हकलवून लावलं तर? असं काय बोलतोस तू? माझा मायावर जराही विश्वास नाहीये बाबा. सीताच्या नावावर जी काही 100 एकर कॉफी इस्टेट आहे ना, ती मला तेवढी पुरेशी आहे बाबा. तू जे बोलतोयस ते ऐकायला कठीण वाटतंय, पण हे होऊ शकतं. मायाच्या मदतीने मी भाऊजींची संपत्ती हडपण्याचा खूप प्रयत्न करतोय.
पण तू माझ्यापेक्षा हुशार निघालास. या संपत्तीतला एकही भाग बाहेर न जाऊ देण्याचा विचार करतोय. काही पण असो, भाऊजींची संपत्ती आपल्याकडेच राहिली पाहिजे. बाबा, अरुण आता सीतासाठी मुलगा शोधतोय. तुम्ही आत्ताच माझ्या आणि सीताच्या लग्नाबद्दल अरुणशी बोला ना बाबा. अरे, तू सीता बरोबर लग्न करायला तयार आहेस हे कळल्यानंतर अरुण कशाला नाही म्हणणार आहे? खरंच बाबा? यात कसली शंका आहे तुला? अरे, आपल्या नात्यातच लग्न होतंय हे ऐकून खुश होईल ना तो. काय मी आता जाऊन तुझ्या लग्नाविषयी बोलून लग्नाची तारीख फिक्स करून तुला कळवतो. तू काळजी करू नकोस. थँक्यू बाबा. भाचा भाचा, ऑफिसला चालला का? हो मामा. तुला एक चांगली बातमी सांगायची. मी थोडा घाईत आहे मामा. अगदी थोडक्यात सांगेन. ठीक आहे, सांग मग. मूर्तीचं 27-28 वय झालंय, त्यामुळे त्याचं लग्न करायचं ठरवलंय मी. चांगली गोष्ट आहे ना. मग लगेच मुलगी बघा, लग्न करून देऊ. मूर्तीने मुलगी बघून ठेवली. असं कोण आहे मग? सीता. अरे, आपली सीता भाच्या. भाच्या, भाऊजी तिला संपत्ती देणार आहेत म्हणून मूर्तीने तिच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय अजिबात नाही घेतलाय. अरे, सीता या घरात आल्यापासूनच तो तिच्यावर खूप प्रेम करतो. सीतासाठी मुलगा बघण्याची जबाबदारी भाऊजींनी तुलाच दिली आहे. म्हणूनच तुला सांगतोय की मूर्तीचं तिच्याशी लग्न लावून दे. मूर्तीसाठी आपण दुसरी मुलगी शोधू ना. सीता नको का भाच्या? तो सीतावर खूप प्रेम करतो भाच्या. मामा, मूर्तीचे एका अनाथ मुलीसोबत कसं काय लग्न लावून देऊ मी? दोघेही बरोबरचे पाहिजेत ना. आपण दुसरी मुलगी शोधू ना. भाच्या मामा, भाच्या, मला ऑफिस जायला उशीर होतो, मी निघतो. बाबा, माझं आणि सीताचं लग्न लावून द्यायची याची इच्छा नाहीये का? का सीताचं लग्नच होऊ नये अशी याची इच्छा आहे? तेच मला कळलं नाही. हा असं का बोलला? गायत्री जिवंत आहे रे. तू परत आली? आमच्यापासून काही गोष्टी लपवू नका. तुम्ही मध्यस्थी करणारे आहात. जे काही आहे ते स्पष्टपणे आणि उघड उघड सांगा. नंतर गोष्टींना घेऊन वाद नको. तुम्ही फक्त आम्हाला चांगली स्थळं दाखवायचा प्रयत्न करा. मुली, चांगलं स्थळ आणणं आमचं काम आणि कर्तव्यच आहे. हे बघ, यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. दाखवा. या मुलाचं नाव कौशिक आहे. हा, पायलटचं ट्रेनिंग संपून आता एअरलाइन्स मध्ये जॉबला आहे. महिन्याचा 75,000 पगार मिळवतो. घरातला दुसरा मुलगा आहे. पहिला मुलगा अमेरिकेमध्ये सेटल्ड आहे. अण्णानगरमध्ये 3 BHK चा फ्लॅट ह्या मुलाच्या नावावर आहे. दिसायला तर छान आहे, पण सीता ह्याच्यापेक्षा खूप गोरी आहे. हा जरा सावळा वाटतोय. कोणी दुसरा मुलगा असेल तर दाखवा. आहे ना, दुसरा फोटो त्यातच आहे. ओ,
दादा, हिच्यासाठी मुलगा बघतोय. हिचं नाव सीता. नाही, स्वतःच्या मुलीसाठी पण कोणी इतक्या उत्साहाने मुलगा शोधत नाही. पण या एवढ्या असताना तुमच्यासाठी मुलगा शोधतायत, केवढी काळजी करतात तुमची.